Hi students, good morning. तर हा केमिकल कायनेटिक्सचा 9वा लेक्चर आहे, 9th लेक्चर आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं महत्त्वाचं एक इक्वेशन पाहिलं होतं, इंटिग्रेटेड रेट लॉ. ओके, तर तो इंटिग्रेटेड रेट लॉ काय होता? मग इंटिग्रेटेड रेट लॉ जो आहे तो होता K इज इक्वल टू 2.303 divided by T log to the base 10 concentration of A0 divided by concentration of A at a time T. हा इंटिग्रेटेड रेट लॉ होता. ओके, तर त्या इंटिग्रेटेड रेट लॉ जो आहे त्यामधलं जो के आहे तर आपल्याला काय करायचं आहे? युनिट काढायचं आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे युनिट ऑफ के. युनिट ऑफ के हा जो आहे तो रेट कॉन्स्टंट आहे, याचा आपल्याला युनिट काढायचं आहे. तर काय सांगितलं होतं पहा? द इंटिग्रेटेड रेट लॉ, द इंटिग्रेटेड रेट लॉ of first order reaction is काय आहे? मग इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचाही इंटिग्रेटेड रेट लॉ आहे K इज इक्वल टू 2.303 divided by T log to the base 10 concentration A0 divided by concentration A at time T. हा जो आहे तो इंटिग्रेटेड रेट लॉ आहे. ओके, आता ह्या इक्वेशनमध्ये हा जो आपल्याला इक्वेशन दिलेला आहे इंटिग्रेटेड रेट लॉचा, या इक्वेशनमध्ये log to the base 10 concentration A0 concentration AT is a unitless quantity. म्हणून मी असं लिहितो पाहिजे, log to the base 10 concentration A0 divided by concentration A at a time T. हे कशी आहे मग? is unitless quantity. युनिटलेस क्वांटिटी. ओके, हे युनिटलेस क्वांटिटी आहे. जर समजा मग हे जर युनिटलेस क्वांटिटी असेल, याला जर युनिट नसेल, ओके, ह्या जर इक्वेशनला जर युनिट नसेल, तर काय मग? ही तर व्हॅल्यू आहे, मग काय राहिलं? मग रेसिप्रोकल ऑफ टाईम. ओके, म्हणून आपल्याला काय लिहिता येईल? मग इथं काय लिहिता येईल? इथं द unit of K will be reciprocal of time. ओके, रेसिप्रोकल ऑफ टाईम, कारण रेसिप्रोकल ऑफ टाईमच राहणार आहे, टीच राहणार आहे. ओके, जसं एक एक्झाम्पल सांगतो पहा. फॉर एक्झाम्पल if t म्हणजे टाइम is expressed in second, t is expressed in second, मग k चे युनिट काय येईल? k will have the unit. काय येणार मग? पर सेकंद. ओके, आणि जर समजा मिनिटमध्ये असेल तर पर मिनिट, आणि आवर्समध्ये असेल तर पर आवर्स. ओके, सो दिस इज द युनिट ऑफ के.
के काय आहे मग रेट कॉन्स्टंट आहे. ओके, तर त्या रेट कॉन्स्टंटचं आपलं काय करायचं होतं युनिट काढायचं होतं. हा एक युनिटचा पॉईंट झाला. सो दिस इज द युनिटलेस क्वांटिटी. मग काय येणार मग रेसिप्रोकल ऑफ टाईम हा एवढाच येणार आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसणार नाही, फक्त मी काय करायलो तुम्हाला नोट्स जे आहे ते लिहून दाखवायलो, त्याच्यावर टीचिंग करत आहे. तर व्यवस्थित जो आहे तो व्हिडिओ पहा आणि कसा वाटला ते कळवा. काही डाऊट असेल काय अडचण असेल तर विचारा. ठीक आहे, तर पुढचा पॉईंट आपण पाहूत आता केमिकल कायनेटिक्समधला, आणि तो पुढचा आहे नेक्स्ट पॉईंट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. ग्राफिकल representation of first order reaction. Graphical representation of first order reaction. ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं ते पाहूत आपण आज. तर सुरुवातीला जे सांगितलं होतं पहा, काय सांगितलं होतं यामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहायचं आहे आपल्याला. फर्स्ट इक्वेशनचं आहे द डिफरन्शियल रेट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. डिफरेन्शियल रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज. आता कोणता आहे डिफरेन्शियल रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा? डिफरेन्शियल रेट लॉ आहे पहा, रेट इज इक्वल टू माहिती आहे, रेट इज इक्वल टू मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी. ओके, माहिती आहे सर्वांना, सुरुवातीला सांगितलं होतं के कॉन्सन्ट्रेशन ए प्लस सी. हा कसा आला? रेट इज इक्वल टू काय होतं, रेट इज इक्वल टू मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय डी टी हा एक, आणि रेट इज इक्वल टू काय होतं पहा अजून, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ए. तर यांना मी इक्वल लिहिलो आपण. मग पूर्ण रेट इज इक्वल टू मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू काय असतो, के कॉन्सन्ट्रेशन ए असतो. बरोबर आहे. मग हे फर्स्ट इक्वेशन पहा इंटिग्रेटेड रेट लॉमधलं. थोडंसं आपण त्याला हे इक्वल टू रेट इज इक्वल टू हे दोन इक्वेशन आहेत त्यांना आपण असं इक्वल टू लिहू शकतो. यांना इक्वल टू लिहिल्यानंतर मी प्लस सी लिहिलेलं आहे. तर हे प्लस सी काय आहे पहा, हा जो प्लस सी आहे तो प्लस सी आहे. सो दिस इज द वाय. हे काय आहे मग वाय आहे. इज इक्वल टू हा काय झाला मग यम. ओके, आणि हा एक्स प्लस हा काय झाला सी. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. ओके, म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला काय करता येतं, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी हे इक्वेशन आपल्या इथं सांगता येतं. आणि हे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी जे आहे हे कोणतं इक्वेशन आहे मग. सो y is equal to mx plus c is the straight line equation. ओके, हे काय स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. y is equal to mx plus c is a straight line equations. म्हणून आपण असं लिहू शकतो खाली y is equal to mx plus c is a straight line equations. म्हणून पुढच्या लाईनला आपलं नेक्स्ट लाईनमध्ये काय लिहिता येईल मग, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी इज अ स्ट्रेट लाईन इक्वेशन्स. आम्ही लिहितो आता इथं द अबो इक्वेशन इज y इज इक्वल टू एम एक्स प्लस काय आहे सी इज स्ट्रेट लाइन is the straight line equation.
इज द स्ट्रेट लाईन इक्वेशन, इज द स्ट्रेट लाईन इक्वेशन्स, म्हणजे हा स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. मग आपल्याला ग्राफ काढायचा आहे. पाहता ग्राफ काय काढायचा आहे, वाय इज इक्वल वाय आणि एक्स ॲक्सिसवर. तर काय ग्राफ काढता येईल पहा. ग्राफ कसं काढता येईल मग, ओके. हा ग्राफ काढता येईल आपल्याला. सो दिस इज द स्लोप. एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये काय लिहिलं पहा, ते आपण ते लिहू तिथं. द ग्राफ प्लॉटेड concentration A versus rate is the straight line equations. तर इथं मी द ग्राफ प्लॉटेड concentration A versus rate is straight line. Is a straight line equation. Is a straight line equations. ओके. पुढं काय लिहिता येईल मग, स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इज काय के. ओके. स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इज के. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन्स. ओके. तर हे ग्राफ आपण काढलेलं आहे, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ए. पुढं सेकंड इक्वेशन पाहत होता, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. The integrated rate law is given by integrated rate law is given by integrated rate law is given by. हे पहा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहतोय आपण कशाचे, इंटिग्रेटेड रेट लॉचे. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करत असतावेळेस एक 2-3 इक्वेशन्स आपल्याला काय करायचे, तयार करायचे आहेत. आणि जो इंटिग्रेटेड रेट लॉमध्ये दिलेला आहे त्यांच्यानुसार काय करायचं, आपला ग्राफ काढायचे. ओके. तर आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये सेकंडमध्ये काय पडता येईल पहा, इंटिग्रेटेड रेट लॉ दिलेला आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ काय अजून परत लिहायचं आहे, के इज इक्वल टू 2.303 ओके डिवायडेड बाय टी. हां, लॉग टू द बेस 10. कॉन्सन्ट्रेशन काय, कॉन्सन्ट्रेशन A0 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन A ॲट अ टाईम टी. ओके. आता हे जे इक्वेशन आहे याला मी थोडं रिअरेंज करतो. काय रिअरेंज करता येईल मग, याला रिअरेंज करत असता वेळेस ऑन रिअरेंजमेंट असले तो पहा, ऑन रिअरेंजमेंट. ऑन रिअरेंजमेंट केला टीला इकडच्या साईडला नेतो, काय होईल, के टी होईल डिवायडेड बाय हा 2.303 डिवायडेशनमध्ये आणतो. ओके. काय राहिलं मग, लॉग टू द बेस 10
concentration E0 divided by concentration E at a time t. बरोबर आहे. मग जर समजा ह्या डिवायडेशनमध्ये असेल तर यांना आपण मायनसमध्ये लिहू शकतो, राईट. KT 2.303 इज इक्वल टू असं लिहू शकतो का, log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन काय A ॲट अ टाईम t. बरोबर आहे. हे इक्वेशन्स अगोदर केलं होतं, याच्यावरून हे इक्वेशन काढलं होतं आपण इंटिग्रेटेड रेट लॉमध्ये. तर मी काय करायलो, या इक्वेशनवरून परत हे इक्वेशन्स थोडंसं इंटिग्रेटेड रेट लॉ काय करायला आपण रिव्हर्स करायलो. ठीक आहे, ओके. तर आता पुढं काय करता येईल आपल्याला, मग आपल्याला करता येईल इथं इंटिग्रेटेड रेट लॉ जो आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ जो आहे त्याला असं लिहिता येईल, log to the base 10 concentration AT is equal to K divided by 2.303 T प्लस, इथं प्लस आहे हा, log to the base 10 concentration A0 हा प्लस आहे. ओके. मग काय केलं होतं आपण इथं पहा, log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन AT जर या साईडला आणलो तर काय होईल, हा मायनस आहे तो प्लस झाला. ओके. आणि हा KT आहे, KT आणि 2.303 आहे. तर याला काय करू तर आपण ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण काय केलेलं आहे, log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन A0. ओके. ह्याला काय केलेलं आहे आपण प्लसमध्ये केलेलं आहे. म्हणजे जर ही व्हॅल्यू जर जशाला तशी इकडच्या साईडला आणलं तर काय होईल, ही इकडल्या साईडला आणलं तर काय होईल, मायनस होईल. ओके. आणि हे पण व्हॅल्यू कशी होईल, मग मायनस होईल, म्हणजे प्लसला प्लसच राहील. ही व्हॅल्यू आपण इकडे आणलो तर इथं काय करता येईल आपल्याला, इथं मायनस साईन द्यावं लागेल. काय केलं नाही, ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय केलेलं आहे मी इकडच्या साईडला आलेलं आहे. तर ही काय झाली, मग मायनसचं प्लस झाली. ही व्हॅल्यू आहे ती कशी आहे, प्लस आहे, ती या साईडला नेलो त्यामुळं काय झाली, प्लसचं काय झालं, मायनस झालेली. ही व्हॅल्यू प्लसला प्लसच आहे, पुढं फक्त त्याला ठेवलेली आहे. तर या इक्वेशनला मी काय म्हणतो पहा, या इक्वेशनला अजून परत y इज इक्वल टू ही कोणती व्हॅल्यू आहे, मग mx. ओके, mx प्लस सी. ओके, y इज इक्वल टू mx प्लस सी. जसं आपण वर लिहिलं होतं तसंच इथं पण लिहायचं आहे. पहा काय लिहिता येईल, द इक्वेशन इज, किंवा असं लिहितो मी, दिस इक्वेशन इज स्ट्रेट लाईन इक्वेशन. हे कोणतं इक्वेशन आहे, मग स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. y इज इक्वल टू mx प्लस सी. द पुढं ग्राफ प्लॉटेड log to the base 10 ग्राफ straight line equation. The graph plotted log to the base 10 concentration AT versus log to the base 10 concentration A0. okay, is a straight line
straight line is a straight line as काय केलं होतं आपण इकडं काय आहे लॉग टू द बेस 10 आहे लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन AT आहे ओके वाय ॲक्सिसवर एक्स ॲक्सिसवर काय टाईम आहे एक्स ॲक्सिसवर टाईम ओके एक्स ॲक्सिसवर टाईम आहे तर हा जो स्लोप आहे तो कसा येणार मग हा निगेटिव्ह साईन आहे तर निगेटिव्ह साईन आणले की मग तो डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये येणार कॉन्सन्ट्रेशन AT वर्सेस टाईमचा आणि याचा जो स्लोप आहे तो स्लोप काय येणार मग स्लोप इज इक्वल टू हा स्लोप असतो वाय एमची व्हॅल्यू जी आहे ती स्लोप असते एमची व्हॅल्यू स्लोप मायनस के 2.303 पहा इथं मायनस आहे म्हणून मी हा डिक्रीजिंग ऑर्डर केलेला आहे हा जर प्लस असला असता तर काय केलं असतं आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ठीक आहे सो दिस इज द इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सेकंड आहे ओके ठीक तर त्याच्यानंतर याच्यामध्ये काय लिहिता येईल आपल्याला मग द स्लोप ऑफ दिस इक्वेशन इज काय येणार मग द स्लोप ऑफ दिस इक्वेशन इज तर इथं पहा द स्लोप ऑफ दिस इक्वेशन इज काय येणार मायनस के डिवायडेड बाय 2.303 ओके हा स्लोप येणार सो दिस इज द सेकंड इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ इट्स ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स तर पुढचा पाहूत आपण on rearrangement on the differential rate law on a rearrangement on the differential rate law third आहे पहा third काय on rearrangement of the differential rate law on rearrangement differential rate law तर डिफरन्शियल रेट लॉ काय करायचे रिअरेंजमेंट करायचे जसं आपण केलं होतं आत्ता वेगवेगळे तर मी करतो लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन A0 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन A ॲट टाईम T इज इक्वल टू KT डिवायडेड बाय 2.303 प्लस C ओके जे डिफरन्शियल रेट लॉ आहे त्या इंटिग्रेटेड रेट लॉ आहे त्या इंटिग्रेटेड रेट लॉ काय केलं आहे आपण याला रिअरेंजमेंट केलेलं आहे ओके y इज इक्वल टू काय येणार मग हे पण y इज इक्वल टू सो दिस इज द एम हे टीची जी व्हॅल्यू आहे टी व्हॅल्यू काय आहे मग एक्स आहे प्लस सी ठीक आहे तर जे रिअरेंजमेंट केलेलं आहे आपण कशाला के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन A0 डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन AT हा जो इंटिग्रेटेड रेट लॉ होता त्या इंटिग्रेटेड रेट लॉ काय केलेला आहे आपण रिअरेंजमेंट केलेला आहे त्यावरून ही इक्वेशन्स मी इथं काढलेले आहे ओके पुढं काय लिहिता येईल पाहता दिस इक्वेशन इज ओके काय लिहिता येईल आपल्या इथं दिस इक्वेशन इज स्ट्रेट लाईन इक्वेशन्स आहे स्ट्रेट लाईन इक्वेशन ओके दिस equation is straight line this equation is straight line equations कोणता आहे y is equal to mx plus c y is equal to mx plus c the graph is plotted
graph is plotted, log to the base 10 concentration A0 divided by concentration A at a time t versus टाइम काय असणार आहे टी टाइम टी राहणार आहे is straight line is a straight line ओके ॲज शोन इन फिगर्स. तर आपल्याला काय करायचं इथं ग्राफ काढायचा आहे. पहा इथं जो स्लोप आहे तो पॉझिटिव्ह आहे. जो स्लोप आहे तो कसा आहे पॉझिटिव्ह आहे. तर हा ग्राफ काय येईल मग इथं एक्सची व्हॅल्यू काय टाइम आणि वाय log to the base 10 concentration A0 divided by concentration AT आहे. ओके तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणलं की काय येणार मग पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणलं की स्ट्रेट लाईन येणार. मग याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ कसा येणार मग सो इन दिस वे. आणि स्लोप जो आहे स्लोप म्हणजे कोणती व्हॅल्यू असते एमची व्हॅल्यू. स्लोप म्हणजे एमची व्हॅल्यू is equal to k divided by 2.303. तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पहा पॉझिटिव्ह असली कसं येणार इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. अगोदर याच्यामध्ये केची व्हॅल्यू स्लोप जो आहे तो कसा होता निगेटिव्ह होता म्हणून तो डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आणि हा कसा आहे मग इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. ठीक आहे तर एकदम इझी आहे काहीच अवघड नाही. हे तीन जे आहेत ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स आपल्याला इथं करता येईल म्हणून मी लास्टला लिहितो. पाहिजे आता काय लिहिता येईल आपल्याला इथं आपल्याला असं लिहिता येईल का द स्लोप ऑफ दिस इक्वेशन इज काय येणार के इज इक्वल टू 2.303. ओके so this is the integrated rate law, graphical representation of integrated rate laws. तर I hope you understand this all points. Okay so friends today we'll stop here, tomorrow will be continue. ठीक आहे तर पुढचा पॉईंट आपण जो आहे तो नेक्स्टला कंटिन्यू करू. आपण आज इथं थांबू. ठीक आहे ओके थँक्यू.